थांब दादा. काय ग सुलू, काय झालं? तुझी होणारी सून जर अट घालू शकते तर मीही अट घालूच शकते ना. सुलू, तुझं काय आहे आता? अगं लक्ष्मी घरात प्रवेश करत असताना तिला अडवू नकोस. ये प्रीती, ये तुझं उजवं पाऊल आत टाक. थांब प्रीती. आणि दादा, अट मी प्रीतीला नाही तुला घालतीये. हे बघ, काय असेल तर आपण नंतर बोलू. तू आत्ता बाजूला हो. नाही, आत्ता. हे सगळं या गृहप्रवेशाच्या वेळीच होणं गरजेचं आहे. काय अट आहे? आत्ता या घरामध्ये एक नाही तर 2 गृहप्रवेश होतील. एक तुझ्या सुनेचा आणि दुसरा आपल्या दीपचा. दादा, दीपला या घरामध्ये येण्याची आणि राहण्याची परवानगी दे. सुलू, हे शक्य नाही. का शक्य नाही दादा? का शक्य नाहीये? सगळ्यांच्या चुका माफ करतोस ना तू. मग दीपची का नाही? सगळ्यांना समजून घेतोस, मग दीपला का नाही समजून घेतेस? 2 आणि 2 4 होत नाही असं म्हणतोस ना सगळ्यांच्या बाबतीत, मग दीपच्या बाबतीत ते का नाही म्हणतेस तू? अगं त्याचे अपराध. अपराध मान्य आहे ना, त्याने खूप अपराध केलेत. भावनेच्या भरात, रागाच्या भरात अनेक वेळेला चुकीचा वागलाय तू. पण तू इतरांना समजून घेतोस ना, मग दीपला का नाही समजून घेतेस? सगळ्यांच्या चुका पोटात घालतोयस ना तू, मग दीपच्या का नाही? आणि दादा, मला अजिबात वाटत नाही मी चुकीची काही मागणी करते. आणि तुला जर न्याय करायचा असेल ना, तर योग्य पद्धतीनेच कर. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं करून नाही चालणार आहे तुला. जर प्रीतीची अट तू मान्य करत असेल तर माझी अट सुद्धा तुला मान्य करावीच लागेल. सुभद्राताई जर या घरामध्ये येणार असतील तर आपला दीप सुद्धा या घरामध्ये यायलाच हवा. त्यामुळे आज जर गृहप्रवेश झाला तर 2 गृहप्रवेश होतील. एक प्रीतीचा आणि दुसरा दीपचा. नाहीतर कुणाचाही गृहप्रवेश होणार नाही.